आणि ज्या वेळेला पुढे अनेक कथा आहेत. एक वेळेचा प्रसंग की जेव्हा सूर्यवंशाच्या वेळी भगवान परमात्मा आता द्वारिका नगरीमध्ये राहतात. सुंदर असा भगवंताचा परिवार आहे. सर्व सुख वैभव त्या ठिकाणी आहे. ज्या कार्यासाठी अवतार घेतला होता, जेवढे राक्षस मारायचे होते ते सर्व मारून झाले होते. आता अवतार कार्य पूर्ण झालं आहे असं भगवंताच्या लक्षात आलं. आणि ज्यावेळी अवतार कार्य भगवंताचं पूर्ण झालं आहे, आता आपल्याला स्वधामाला जावं लागणार ही गोष्ट जेव्हा भगवंताच्या लक्षात आली, त्यावेळेला भगवंतांनी काय केलं की सगळे नातेवाईक त्या ठिकाणी कुरुक्षेत्रावरती बोलवले की सगळ्यांना एकदा आता दर्शन द्यावं. म्हणून कुरुक्षेत्रावरती सूर्यग्रहणाच्या वेळी सर्वजण एकत्रित आलेले आहेत. मग त्यामध्ये गोकुळवासी आहेत, वृंदावनवासी आहेत, मथुरावासी आहेत. अगदी सर्वजण त्या ठिकाणी गोपाळ गवळणी, नंद बाबा, यशोदा मैया, देवकी, वसुदेव सर्वजण त्या ठिकाणी एकत्र आले. भगवान परमात्म्याला भेटतायत, दर्शन घेतायत. प्रत्येकाला भगवंत सांगतात की अरे आता माझं कार्य पूर्ण झालेलं आहे, मला आता स्वधामाला जावं लागणार आहे. तेव्हा तुम्हाला कुणाला काय पाहिजे ते मागून घ्या. मग प्रत्येकाने अनेक गोष्टी मागितल्या, पण संसारिक गोष्ट कोणीही मागितली नाही. सर्वांनी परमार्थिक गोष्टी त्या ठिकाणी मागितल्या. भजन करण्याची ताकद दे, परमार्थ करण्यामध्ये त्या ठिकाणी वृत्ती माझी वाढू दे परमार्थामध्ये, अशा मागण्या प्रत्येकाने केल्या. ज्या वेळेला भगवंत देवकी माते समोर जातात, देवकी मातेला सांगतात की आई तुला काय पाहिजे मागून घे. त्यावेळेला देवकी मातेनं सांगितलं की म्हणे देवा, तुझ्या अगोदर जे 6 मुलं कंसाने माझे मारलीत ना, माझी एकच इच्छा आहे की मला ते 6 मुलं पुन्हा एकदा बघायला भेटावे. माझा जो प्रेम पाणा आहे तो प्रेम पाणा मी त्या मुलांना द्यावा, ही माझी शेवटची इच्छा आहे. मग भगवान परमात्मा ते 6ही आपले भावंड देवकी मातेच्या समोर त्या ठिकाणी प्रकट करतात. सर्वांच्या इच्छा पूर्ण होतात. भगवान परमात्माला समाधान मिळालेलं आहे की सर्व कार्य माझे त्या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत. आता भगवान परमात्मा गोड अशी बासरी त्या ठिकाणी हातामध्ये घेतलेली आहे आणि बासरी हातामध्ये घेऊन कळंबाच्या झाडाखाली 1.5 पायावर उभे आहेत. देहुडा चरणी संतांनी वर्णन केलंय. सरळ उभे नाही आहेत, आपण फोटो मध्ये वगैरे बघतो ना, रामप्रभू सरळ उभे आहेत, पण भगवान परमात्मा 1.5 पायावर ते त्या ठिकाणी उभे आहेत. सुंदर असं प्रसन्न वातावरण आहे आणि भगवान परमात्मा त्या ठिकाणी वेणूचं गायन करत आहेत. वेणूचं गायन करत असताना तिथे एक पारधी त्या ठिकाणी आला आणि त्याने तो बाण त्या ठिकाणी घासला आणि तो बाण भगवंताच्या पायाला मारला. आणि त्या पायाला बाण मारल्याच्या नंतर त्या निमित्ताने भगवान परमात्मा आपला अवतार कार्य संपून स्वधामाला निघून जात आहेत. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवान परमात्म्याचं कार्य पूर्ण झालं. पुढे त्या ठिकाणी जो यदुवंश होता, त्या यदुवंशामध्ये सांब नावाचा जो मुलगा आहे, कारण भगवान शंकर आहेत स्वतः, सांब सदाशिव, आणि सदाशिवाचं कार्य आहे की लय करणं, हे सुद्धा भगवान शंकराचं कार्य आहे. मग सांब नावाच्या त्या मुलाने पोटाला उशी बांधली आणि काही साधू महात्मा चातुर्मासाच्या निमित्ताने फिरत होते. त्या साधू महात्म्यांच्या समोर तो गेला आणि सांगितलं, साधू महात्म्यांना विचारलं की सांगा म्हणे मी गरोदर आहे, सांगा म्हणे मला मुलगा होईल की मुलगी होईल. आता मुलगा आणि मुलगी हे साधू महात्म्यांना थोडं कळत असतं. आता ते साधू महात्मे अधिकारी होते. मग त्या साधू महात्म्यांनी सांगितलं, त्यांच्या लक्षात आलं की हा मुलगा आपली चेष्टा करतोय. साधूने शाप दिला, म्हणे तुझ्या पोटातून मुसळ निर्माण होईल आणि ते तुमच्या सर्व यदुवंशाचा नाश करेल. मग त्या सांबाच्या पोटातून ते मुसळ निघालं. ते मुसळ त्यांनी फोडलं, त्याचे बारीक तुकडे केले, त्याच्या दर्भाच्या काड्या निर्माण झाल्या आणि त्या दर्भाच्या काड्या यदुवंशाने हातात घेतल्या. पूर्ण जो वंश होता भगवंताचा, आणि आपापसात त्या ठिकाणी भांडण केलं आणि सगळे यदुवंश त्या ठिकाणी नष्ट झाले. मग तो बाण काय होता, तो पारधी कोण होता, हा प्रश्न इथे निर्माण झाला की त्याच्याच बाणाने भगवान परमात्म्याने का अवतार कार्य संपवलं.
तर वर्णन आहे जो पारधी होता ना तो राम अवतारातला वाली होता. जेव्हा वालीला मारलं भगवान प्रभू रामचंद्राने त्यावेळेला वाली विचारत होता देवाला की प्रभू तुम्ही का मारलत मला? सुग्रीवासाठी मला मारलत, मी का तुमचा दुश्मन आहे का? सुग्रीव का तुमचा सखा आहे का? सुंदर रामचरित मानसामध्ये वर्णन आलेले की मै बैरी सुग्रीव पियारा कारण पवननाथ मोही मारा. तुलसीदासांच्या गोड चौपाया आहेत. काय कारण आहे की तुम्ही मला मारलत? त्यावेळेला प्रभू सांगतात की अरे तू पापी आहेस, तू भावाचं घेतलंस. कळतं का काही? भावाच्या हिस्साचा जो घेतो ना तो पापी असतो. कारण शास्त्र ही सांगतं की जो गावाचं, भावाचं आणि देवाचं खातो ना तो कधी जीवनामध्ये सक्सेस होऊ शकत नाही. वाटोळ निश्चित आहे, वाटोळ नरकाची प्राप्ती आहे. हे तिघांचं जो खातो, कोणाकोणाचं? गावाचंही खातात लोक. गावाचं काय खातात माहितीये का? खडी आली, खाल्लीच. गावासाठी खावं काय? डांबर आलं, खाल्लंच. सिमेंट आलं ग्रामपंचायत मध्ये, खाल्लंच. बरं खावं तरी काय? खायचं तर काजू बदाम खावेत. खडी, सिमेंट, डांबर हे घरकुलाच्या वाळू. इथलं नाही. जे गावाचं खातात मला सांगा बरं, हे तरी ठीक आहे, लक्ष देऊ नाही का? पुढचं थोडस रेंज मध्ये येऊ नाही का म्हणजे कळलं. खायच्या वस्तू खावा. बरं शासनाची एक 100% अनुदानित एक स्कीम आहे बघा, सुलभ शौचालय. 100% अनुदानित. दुसरं काही का खायना पण त्याला तरी नव्हता हात लावायचा. ते तरी सोड. ते सुद्धा काय खावं आणि कुणाचं खावं यालाही शास्त्र आहे. वालीला का मारलं भगवान प्रभू रामचंद्रांनी हे सांगते मी. प्रभूने सांगितलं तू पापी आहेस म्हणे, तू भावाची इस्टेट घेतलीस, एवढंच नव्हे तर भावाची बायको सुद्धा हिसकावून घेतलीस. तू पापी आहेस म्हणून तर मी तुला मारलंय. आणि ताहे बधी कचुपात पाप न होई, तुला मारणं हे माझ्यासाठी पाप नाहीये कारण तू पापी आहेस. त्यावेळेला वाली म्हणू लागला म्हणे देवा जर मी पापी असेल तर मी पडल्या का होईना काकडा ऐकतो म्हणे. काय म्हणे? मंदिरात जात नाही काकड्याला, उठून बसत नाही, पण गोधडीत पडल्या का होईना ऐकतोय. आणि काकड्यामध्ये वर्णन आहे की कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती. मग मी जरी पापी असेल पण मी घंटा झालं म्हणे तुझ्यासोबत गप्पा मारतोय, तुझं मुख पाहतोय, तरी सुद्धा मी पापी आहे का? मग देवाने सांगितलं की आता तू त्या ठिकाणी तुझा उद्धार होणार आहे. मग त्याला पुढचं वरदान दिलं की तू पुढच्या जन्मामध्ये आज जसं तू माझ्या बाणामुळे तू मरतोयस, पण तुला वरदान आहे की पुढच्या अवतारामध्ये मी जेव्हा द्वापार युगामध्ये कृष्ण अवतार घेईल ना तेव्हा तूच पारधी होऊन जन्माला येशील आणि तुझ्या बाणामुळे मी अवतार कार्य संपविल. हा वालीला दिलेलं वरदान आहे. म्हणून तोच वाली पारधी होऊन आला. त्याने त्या मुसळामध्ये जे लोखंड असतं पहा, जे सांभाच्या पोटातून मुसळ निघालं ना त्या मुसळामध्ये एक लोखंडाची इडी असते की नाही? आता ते मुसळ ते जुन्या काळातल्या त्या वस्तू झाल्या. आता जुनं काहीच राहिलं नाही. जुनं सगळं चांगलं होतं. जुने माणसंही चांगले होते, तसे नवीनही चांगलेच आहेत म्हणा. मग त्या मुसळातून जे लोखंड निघालं त्या लोखंडापासूनच बाण बनला आणि तोच बाण त्या पारध्याने भगवंताच्या पायाला मारला. ही मनातली शंका दूर केली कुणाच्या? परीक्षिती महाराजांच्या. आणि त्या निमित्ताने आपल्याही मनातल्या अनेक शंका काय झाल्या? 7 दिवसामध्ये दूर झाल्या. अशा प्रकारे जेव्हा आता परीक्षितीचं समाधान झालं, परीक्षितीला त्या ठिकाणी ज्ञान प्राप्त झालं की आता माझं शरीर जाणार आहे, आता मी मरणार, मरणाची जी भीती होती ना ती भीती आता नाहीशी झाली. परीक्षितीला समाधान लाभलं. 7 दिवस पूर्ण कथा त्या ठिकाणी ऐकली आहे. पुढे दत्तात्रेयांच्या 24 गुरुचंही वर्णन या ठिकाणी आहे. दत्तात्रेय भगवंताचे किती गुरु आहेत?
24 गुरु आहे. कारण कुणाकडूनही काही जरी आपल्याला शिकायला भेटलं ना तर ते आपले गुरुच ठरतात. मग सहज आपल्याला चलता चलता काही गोष्टी शिकायला मिळतात, सहज शिकायला मिळतात. आता कधी कधी रोडनं प्रवास करत असताना रस्त्याने तर सतत आम्ही रस्त्यातच असतो नाही का. वर्षाचे 8 महिने आम्ही रस्त्यात असतो. तुम्ही म्हणाल रस्त्यात का असता, आम्हाला रसच त्यात आहे. कळलं का? का रस्त्यातून रसच त्यात आहे. कशात? बोंबलत फिरण्यात. रस्त्याने चालत असताना प्रवास करत असताना काही गाड्यावर लिहिलेलं असतं पहा. काही ठिकाणी गोड वाक्य असतात, काही वाक्याचा संदर्भ लागतही नाही, पण कधी कधी काही वाक्य गोड असतात. आता एक रिक्षा चालू होती, रिक्षा चाललेली पुढे आणि त्याने पाठीमागे लिहिलं. काय लिहिलं होतं? जळू नको बरोबरी कर. काय म्हटलं तो? लिहिलं जळू नको बरोबरी कर. आता ते वाक्य वाचलं मी, म्हणला त्याचा अर्थ काय काढा बाबा, जळू नको बरोबरी कर. आता का डिझायर विकून रिक्षा घेऊ? बरोबरी कर म्हणे. काही वाक्य बोध घेण्यासारखे असतात आणि काही वाक्य, मग प्रत्येक गोष्टीकडून आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं. पृथ्वीला गुरु मानलेला आहे. पृथ्वीकडून सहनशीलता घेतली. काय घेतलं? सहनशीलता घेतली. पृथ्वी सगळं काही सहन करते. बघा तुम्ही, सहज जर समाजामध्ये लात लागली ना आपली तर आपण सहन करत नाही. आपण म्हणतोय दिसत नाही का, माणसं तोडीतो का, म्हणतो की नाही. पण पृथ्वी ही सहन करते. तिच्याकडून तो त्या ठिकाणी गुण घेतला, तिला गुरु मानलं. असे 24 गुरु मानलेले आहेत दत्तात्रेयांनी. आणि पुढे जेव्हा परीक्षिती महाराजांचं समाधान झालं, शुकाचार्य महाराज सांगतात की राजा आता 7 दिवस पूर्ण झाले. आता तो तक्षक त्या ठिकाणी बिळातून बाहेर निघलेला आहे साधूचा शाप पूर्ण करण्यासाठी. तक्षक आता बाहेर आलेला आहे. आता मला त्या ठिकाणी इथून जावं लागेल. मी गेल्याशिवाय तक्षक येणार नाही. मग ज्या वेळेला परीक्षिती महाराजांना ज्ञान प्राप्त झालं, शुकाचार्य महाराजांच्या चरणावरती नतमस्तक होत आहे. शुकाचार्य महाराज त्या ठिकाणी अदृश्य होत आहेत आणि आता तो तक्षक बिळातून बाहेर पडलेला आहे. तो तक्षक आता परीक्षितीला चावण्यासाठी निघालेला आहे. तक्षक विचार करतोय की आता परीक्षितीच्या महालामध्ये आपण कसं गेलं पाहिजे. त्यावेळेला काही साधू महात्मा परीक्षितीला भेटण्यासाठी निघाले होते. शाप लागलाय, आता 7 दिवस पूर्ण झालेले आहे, आता त्यांचा मृत्यू होणार आहे, ते देह ठेवणार आहे, ही गोष्ट समजली आणि अनेक साधू महात्मा भेटण्यासाठी जात आहेत. जसं आपणही नाही का, एखादा माणूस जर सिरियस असेल, दवाखान्यामध्ये ऍडमिट असेल तर आपण भेटायला जातो ना, तसं ते साधू महात्मा भेटण्यासाठी निघाले आणि प्रत्येकाच्या हातामध्ये काही ना काहीतरी खाण्यासाठी वस्तू होत्या. मग कुणाकडे सफरचंद, कुणाकडे केळी, कुणाकडे काही नारळ पाणी वगैरे नाही का, खारी खोबरं देतो ना आपण पेशंटला भेटायला जाताना, घेऊन जातो हे सगळं आपण. कधी जेव्हा त्याला पाणी सुद्धा नळीनं असतं, त्याच्या नाकातून नळी, तोंडातून नळी, त्याचं पाणी सुद्धा नळीनं चालू असतं, तेव्हा आपण काजू बदाम घेऊन जातो त्याला. आणि जेव्हा तो धटाकाटा असतो ना, खाण्यापिण्यासारखा असतो ना, तेव्हा काळी चहा सुद्धा. मग अगदी त्या प्रकारे परीक्षितीला भेटायला जाणारे साधू काहीतरी घेऊन जात होते. सफरचंद असेल, केळी असेल. एका साधूने बोरं घेतले एका दुर्णामध्ये आणि तो तक्षक विचार करत होता आता जायचं कसं. मग त्या तक्षकाने आळीचं रूप घेतलं आणि तो तक्षक त्या बोरामध्ये प्रवेश केला त्याने आणि त्या बोराच्या माध्यमातून तो परीक्षितीच्या महालामध्ये पोहोचला. परीक्षितीने खाण्यासाठी बोर फोडलं, तेवढ्यात तो तक्षक बाहेर आला आणि परीक्षितीच्या समोर परीक्षितीच्या देहाला स्पर्श केला. हसत हसत त्या ठिकाणी परीक्षिती महाराजांनी आपला देह ठेवला आणि प्राणज्योत भगवंताच्या स्वरूपामध्ये विलीन केली. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि अशा प्रकारे सुंदर असणारी ही भागवत कथा श्री सूतजी महाराज सौनकादिक ऋषींना नैमिषारण्य क्षेत्रावरती सांगताय. अशी असणारी, अधिकारी असणारी ही कथा, सुंदर असणारा हा ग्रंथ, त्या निमित्ताने आपणही गेल्या 7 दिवस या ठिकाणी श्रवण केलेला आहे. सर्वांचं सुंदर असं सहकार्य आहे. सर्वांना मनापासून धन्यवाद आहे. आता एकदा 1-2 मिनिटं सर्वांनी मांडी घालून बसा.
ग्रंथाचं सार ज्या श्लोकामध्ये आहे तो श्लोक आपण आता म्हणणार आहोत. कधी अडी अडचणीमुळे 7 दिवसापैकी जर कुणाला कथा श्रवण करण्यामध्ये काही अडी अडचण आली असेल, कथा श्रवण करणं झाली नसेल, तरी हा श्लोक जर आपण प्रेमानं श्रद्धेनं जर गायला तर पूर्ण 7 दिवस भागवत श्रवणाचं पुण्य प्राप्त होतं असं वर्णन आहे. म्हणजे श्लोकाने पुण्य होतं तरी सुद्धा 7 दिवस ऐकलीच पाहिजे बरं का. नाम संकीर्तनम यश म्हणा. सर्व पाप प्रणाशनम नाम संकीर्तनम यश सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनस्तम प्रणामो दुःख शमनस्तम नमामि हरिं परम नमामि हरिं परम नमामि हरिं परम. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीमद् भागवत महापुराण की जय. राधे जय जय श्री राधे श्याम. अशा प्रकारे भागवत कथा आपण या ठिकाणी श्रवण केलेली आहे असं म्हणता येणार नाही.